नमस्कार, जय गुरुदेव। माझं नाव अर्चना भंडारी आणि मी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर वडाळा महादेव येथे गेल्या 8 वर्षांपासून ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर सेवा देते। आमची श्री श्री रविशंकर विद्या मंदिर ही शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी आहे हे मी अगदी हक्काने सांगू शकते, कारण या शाळेमध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य अशी सांगड घातली जाते। आमच्या शाळेची सुरुवात होते असेंब्लीपासून। असेंब्लीमध्ये प्रार्थना वगैरे तर सगळ्याच शाळा घेतात, पण या आमच्या शाळेच्या असेंब्लीमध्ये आम्ही पवित्र अशा मंत्रांचा उच्चार करून घेतो। त्यानंतर मुलं सूर्यनमस्कार, योगासने आणि सुदर्शन क्रिया करतात, जे एक श्वासावर आधारित प्रक्रिया आहे, ज्याच्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता वाढते। इथे दर आठवड्याला आम्ही गुरुपूजाही घेतो, कारण त्या मंत्रांचा शरीरावर आणि मनावर चांगला सकारात्मक परिणाम होत असतो। त्यानंतर दिवसभर मुलांचे जे काही वेगवेगळ्या विषयांचे लेक्चर्स आहेत ते होतात आणि पुन्हा एकदा दुपारी जाताना मुलं एक भजन म्हणून जातात आणि अर्थातच राष्ट्रगानाने दिवसाचा शेवट होतो। तर मी आपल्या परिसरातील सर्व पालकांना एक आवाहन करते की त्यांनी आमच्या शाळेला एकदा अवश्य भेट द्यावी। धन्यवाद। जय गुरुदेव। माझे नाव शुभांगी अविनाश चौधरी, राहणार वडाळा महादेव। श्री श्री रविशंकर या स्कूलमध्ये माझे 2 मुले शिकत आहेत। ह्या शाळेचे वैशिष्ट्य की ह्या शाळेत सत्संग, सेवा, मेडिटेशन घेतले जातात, त्यामुळे मुलांमधील चिडचिडेपणा कमी होतो, मुलं अभ्यास करतात, मुलांची बुद्धिमत्ता क्षमता वाढते। तसेच या शाळेचे वैशिष्ट्य आहे की या शाळेत बालसंस्कार सुद्धा दिले जातात, त्यामुळे मुलांमध्ये संस्कार लहानपणापासूनच संस्कार अवगत होत जातात आणि ज्या शाळेत संस्कार दिले जातात त्या मुलांची पिढी खूप छान बनते। त्यामुळे माझी सर्व पालकांना अशी विनंती आहे की या शाळेत आपले मुले घालावी। आणि माझा एक दुसरा अनुभव असा आहे की माझी मुलीचे ब्लड 2 पॉईंट असतानाही ती या शाळेत शिकली आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने ती आज खूप छान प्रगती करीत आहे। आणि या शाळेत सूर्यनमस्कार, मेडिटेशन असल्यामुळे तिचं रक्तात पण भरपूर बदल होत चाललेला आहे आणि ती जरी वयाने छोटी दिसत असली तरी ती आज भरपूर प्रगती करत आहे आणि माझ्याकडे तिचे सर्टिफिकेटसुद्धा अवेलेबल आहेत भरपूर। त्यामुळे मला असं वाटते की ह्या शाळेत संस्कार ज्या शाळेत दिले जातात ना, ती शाळा खूप म्हणजे प्रगतशील स्कूल म्हणून ओळखली जाते। म्हणजे माझा पूर्ण विश्वासाची ही शाळा खूप छान आहे। नमस्कार, माझे नाव अमोल अर्जुनराव भोसले। मी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर वडाळा महादेव या ठिकाणी माझ्या 2 मुलांचं ॲडमिशन घेतलं। तर मी तुम्हाला काही माझे अनुभव सांगणार आहे। तर माझ्या मुलगा आता मी नर्सरीला असताना त्या शाळेमध्ये टाकलेलं आहे, आता तो 7वीला आहे। तर त्याच्यामध्ये खूप प्रकारचे बदल म्हणजे शाळेमध्ये प्राणायाम आसन, सुदर्शन क्रिया आसन, त्यानंतर मेडिटेशन आसन, या सर्वांमुळे त्याच्या स्वभावामध्ये शांतता आणि चिडचिडपणा एकदम कमी झालेला आहे आणि अभ्यास वगैरे पण व्यवस्थित करतो। तसेच या शाळेमध्ये वैशिष्ट्य असं की इथे संस्कृत पण शिकवले जातं। संस्कृतमुळं आज त्याची संपूर्ण भगवद्गीता पूर्ण वाचतो आणि अभ्यास पण व्यवस्थित करतो आहे आणि बाकी त्याचं मन वगैरे शांत व्यवस्थित राहतो आहे। आणि आता दुसऱ्या मुलाचा अनुभव सांगतो। दुसरा मुलगा माझा आता सिनियर KGला आहे। तर त्या दिवशी मॅडम बोलत होत्या, त्यांनी जवळजवळ अर्धा तास शाळेमध्ये मेडिटेशन केलं आणि त्यामुळे त्याचा पण चिडचिडेपणा कमी झालेला आहे, तो पण व्यवस्थित अभ्यास वगैरे करतो, व्यवस्थित बोलतो। त्यासाठी मी बाकीच्या पालकांना आवाहन करतो की या शाळेमध्ये प्रत्येकाने आपले मुलांसाठी ॲडमिशन घ्यावं असं। जय गुरुदेव। मी अश्विनी नरेश दुलम, मी साईश दुलमची मदर आहे। साईश दुलम आधी वेगळ्या शाळेत होता, पण ह्या शाळेत आल्यापासून त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि ह्या शाळेत फोनिक्सचे क्लासेस घेतल्यामुळे त्याच्या रीडिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, तो आता व्यवस्थित रीड करू शकतो। आणि मेन थिंग संस्कृतमध्ये सुद्धा तो खूप छान श्लोकाज वगैरे व्यवस्थित म्हणतो। आणि मी सगळ्या पालकांना हे सांगन की ह्या शाळेमध्ये आपल्या मुलांना ॲडमिशन घ्या, कारण की ह्या शाळेत खूप छान शिकवतात। जय गुरुदेव एवरीवन। माय नेम इज कांचन बांगरो आहे। सिन्स 5 years I teach here English subject, and also
I teach phonics subject also. In phonics, we take up very different kinds of activities, and here in SSRVM, we just not through the academics we teach to the student, but also we inculcate the human values into our students. So I request all the parents visit once to our school. Jai Gurudev. Jai Gurudev. I am Aditya Ajay Pawar from 8th standard and I am studying in Sri Sri Ravi Shankar Vidya Mandir, Wadala Mahadev. This school is located at Sri Rampur in the district Ahmednagar, and I am in this school from 9 years and my experience is excellent. The difference between other schools and our schools is, in our school, the meditation, sadhana, sudarshan kriya, yoga is held, and according to science, the meditation helps the students to concentrate very well in the class and to learn new things. I am Aditya Pawar, and on this note, I invite you all to visit our school. जय गुरुदेव. मी भाग्यश्री आगाडे, प्रिन्सिपल श्री श्री रविशंकर विद्या मंदिर वडाळा महादेव. परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने आपल्या श्रीरामपूर येथे आपल्या शाळेचे 2 युनिट चालू आहे. एक युनिट लक्ष्मी त्रिंबक कार्यालयासमोर, जेथे नर्सरी ते KGचे वर्ग चालतात, आणि वडाळा महादेव येथे 1ली ते 9वीचे वर्ग चालू असतात. दिनक्रम हा ध्यान आणि सुदर्शन क्रियेने होतो, जेणेकरून आजची पिढी जी ताणतणावाला बळी जात आहे त्यावर मात करण्यासाठी ही सुदर्शन क्रिया उपयोगी ठरते. आपल्या मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता संस्कार, नैतिक मूल्य रुजवली जातात आणि एक संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचं काम आपली शाळा करते. मी सर्व पालकांना अशी विनंती करते की एक वेळ अवश्य आमच्या शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकावे ही विनंती. धन्यवाद. जय गुरुदेव.